माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांचे मंत्रिमंडळाचे सहकारी दादासाहेब भुसे, इतर सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत आलेले सर्व शिवसैनिक, समाज बांधव, नाशिक नगर या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, ठाणे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, आज या ठिकाणी माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे। त्याचं कारण मी गेले अनेक वेळा माध्यमाच्या माध्यमातून सांगितलंय, कारण मी गेले 54 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो। बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं आतापर्यंत 54 वर्ष काम केलं, परंतु उभाटा सेनेने माझ्यावर अन्याय केला, मला अचानक संपर्क पदापासून दूर केलं आणि माझ्या जबाबदाऱ्या कमी केल्या। तर मी त्यांना विचारलं की माझी चूक सांगा, ते काही सांगू शकले नाही। तिथं काहीतरी काळबेर म्हणता येईल असं झालं आणि माझ्याकडून ह्या जबाबदाऱ्या काढल्या आणि त्यामुळं मी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला, निषेध व्यक्त केला, परंतु मला कोणीही त्याबद्दल काही विचारणा केली नाही। त्यानंतर मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला, त्यालाही 2 महिने झाले, कोणी काही विचारलं नाही। मग मला असं वाटलं की आता माझी गरज त्या ठिकाणी नाही। एकनाथ शिंदे साहेब अतिशय उत्साहानं मोठ्या प्रमाणात गोरगरिबाची कामं करतात, आपण त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मी समाजाची एक मोठी महाराष्ट्र लेवलची बैठक साहेबांच्या समोर घेतली। साहेबांना मी काही समाजाचे प्रश्न मांडले, सगळे प्रश्न त्यांनी होकारार्थी सांगितले की समाजाला जे काही भवन पाहिजे, जिथे काही एखादं विद्यापीठ बांधायचं असेल तर ते सांगितलं की हे शिक्षण फार महत्त्वाचं आहे समाजाच्या दृष्टीनं आणि तुम्ही मागाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू। अशा पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी आम्हाला सकारात्मक या ठिकाणी वागणूक दिलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं काम हे गोरगरीब जनतेला भावलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे प्रचंड प्रतिसाद वाढतो आहे। माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे, मी 25 वर्ष आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली कुठलीही जबाबदारी जर माझ्यावर दिली तर ती मी प्रामाणिकपणे पार पाडील आणि शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न करील, शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करील। माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकावी, मी त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय महाराष्ट्र। तसा मी मूळचा शिवसैनिक आहे। 2004ला मला विधानसभेची निवडणूक लढता आली आणि या धनुष्यबाणावरच मी निवडून आलो। तो धनुष्यबाण आज मला खांद्यावर घ्यायला आनंद वाटला। तर साहेब, मी कुठल्या तिकिटासाठी किंवा कुठल्या ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये आलो नाही। ज्या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील माणसाला ज्या मतदारसंघातल्या लोकांनी आमदार केलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, तर त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे मोठी प्रश्न होते आणि म्हणून आपण सीएम झाल्यानंतर त्या आमच्या मतदारसंघातले मनमाड शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, MIDCचा प्रश्न हा सुटला। तर हा न्याय आमच्या मतदारसंघाला आपण दिला, आमचे आमदार सुहास अण्णा यांच्या माध्यमातून आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये पुन्हा ज्या पक्षात लहानचा मोठा झालो त्या धनुष्यबाणावर मी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकी भोगली। तो धनुष्यबाण पुन्हा घेऊन या पक्षामध्ये या ठिकाणी कुठली अपेक्षा न ठेवता साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्हाला सांगेल ते काम आम्ही पूर्ण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।